नमस्कार, मी जयश्री जाधव जे फूड अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज तुम्हाला दाखवणार आहे मी मेथीची भाजी पीठ टाकून, डाळीचं पीठ टाकून खूप छान लागते ही भाजी। याच्यासाठी मेथीची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। भरपूर सारा लसण, जिरे, मोहरी, तिखट आणि डाळीचं पीठ। मी कढई गरम करून घेतलेली आहे। याच्यात टाकणार आहे तेल थोडं उचलतच टाकायचं। छान लागते ही शिळ्या भाकरी बरोबर, ताज्या भाकरी बरोबर भाजी, पोळी बरोबर। सारखं कुटाच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो। मोहरी टाकायची, मोहरीने डान्स सुरू केला की मग याच्यामध्ये टाकायचे जिरे आणि डाळीचं पीठ असल्यामुळं आपण थोडं शक्यतो हिंग वापरते मी, हिंग किंवा ओवा। तर मोहरीने डान्स चालू केलेला आहे। आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत। त्याच्यामध्ये भरपूर सारा लसण, थोडंसं हलवणार आहोत। त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे चवीनुसार। मला कमेंट आल्या होत्या डाळीचं पीठ टाकून मेथीची भाजी दाखवा। मी एकदा बोलले होते खूप छान लागते म्हणून। मेथीची पचडी पण दाखवते मी तुम्हाला। मेथीची कोशिंबीर, हिंग टाकत आहे। थोडासा लाल कलर झाला, त्याला लसूणी मेथी म्हणतात। भरपूर लसूण टाकलं की झाली लसूणी मेथी। वेगवेगळं करायचं म्हणजे खाणारे खुश, करणारे खुश। खाल्लं त्याचं समाधान करणाऱ्याला। समजून घ्या, कॅमेरा पण मीच पकडते आणि ही माझ्या आवडती कढई आहे। कढईला काही कमेंट करू नका आता, मला आवडती हो कढई। जसं मुलात एखादा वीक मुलगा असला की तोच आवडतो समजा आईवडिलांना, लेकरू एखादा मुलगा मुलगी, तशी मला कढई आवडती बघा थोडी। याच्यामध्ये पिठामुळं ही भाजी तिखट चांगली लागते म्हणून थोडंसं तिखट टाकायचं। कलर तर पाहिजेच म्हणून ही चटणी, तरीवाली चव पाहिजे म्हणून गावरान मिरचीची तिखट चटणी, धने पावडर मिक्स करून घेऊ। थोडंसं मीठ आणखीन मी याच्यामध्ये घालते, मीठ घालते। आणि याच्यामध्ये काय करायचं, जसं बसेल तसं पीठ घालायचं। असं भुरभुरून घालायचं। आता मी एकटी असल्यामुळं थोडंसं हलवून घेते।
हे बघा आपली मेथीचं डाळीचं पीठ उरलेलं आहे. मी बसल तेवढंच टाकलं. आता थोडं 5-10 मिनिट मी कमी गॅस करून 5 मिनिट वाफेवर ठेवणार आहे. झाली तयार आपली मेथीची भाजी. चला आपली झाली का भाजी आपण बघूयात. चांगली वाफ आली का. चांगली वाफ आलेली आहे, झालेली आहे. माझ्या परीक्षितला खूप आवडते माझ्या हातची मेथीची भाजी. तर आता याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग तयार आहे आपली मेथीची भाजी. चला मग खाऊन घ्या पटपट. कशी झाली आहे करून बघा तुम्ही पण नक्की. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईबच करत नाही बघा. चला बाय.